मित्रांनो, संसदेवरती लाँग मार्च होणार होता. सोनम वांगचुक हे लाँग मार्च घेऊन जाणार होते, आंदोलन करणार होते, आंदोलन छेडणार होते, संसदेला घेराव घालणार होते. असणारच आहेत, महत्त्वाचे विधेयक असणार आहेत, त्याच्याकडे आपलं आता पूर्ण लक्ष असणार आहे. आपण त्याच्यावरती विचार करू, चर्चा करू पुढे जाऊन. कोणकोणते विधेयक आणले आहेत, त्याच्या मागची कारणं काय आहेत, उद्देश काय, उद्दिष्ट काय आहे. पण तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे काय आंदोलन आहे, या आंदोलनाची उचलबांगडी झालेली आहे, दडपण टाकलेलं नाही आहे. तुमचं मत काय आहे ते मत कमेंट बॉक्समध्ये मांडा. हे आंदोलन दडपवलं की यांची उचलबांगडी केली, हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किर्लोस्कर. मित्रांनो, संसदेवरती लाँग मार्च होणार होता. सोनम वांगचुक हे लाँग मार्च घेऊन जाणार होते, आंदोलन करणार होते, आंदोलन छेडणार होते, संसदेला घेराव घालणार होते. त्याचं काय झालं तुम्ही पाहिलं तसं. सोनम वांगचुकला तिथे उचललं गेलं तिथून आणि हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट करण्यात आलं. म्हणजे ते आंदोलन चिरडण्यात आलं असं म्हटलं जाते. मित्रांनो, वास्तवात आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला का, त्याला अनुमती होती का त्या आंदोलनाला, तर नाही. म्हणजे बेकायदेशीर ते आंदोलन होतं. पहिल्यांदा थोडंसं आपण त्या सोनम वांगचुकचं अस्तित्व काय आहे, त्याचं वास्तव काय आहे हे समजून घेणं आवश्यक आहे. त्याच्या अगोदर मी अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत, पण परत एकदा त्याच्यावरती प्रकाशझोत टाकतो. सोनम वांगचुक हे ॲक्टिव्हिस्ट होते, ते एक शास्त्रज्ञ होते, त्याने अनेक शोध लावलेत, अनेक शोधाचे पेटंट त्यांच्या नावावरती आहेत, अगदी हजारोने. आजपर्यंत मला तरी असा एखादा पेटंट जो त्यांनी त्याची नोंद केलेली आहे, मिळवलं आहे, असा एक पेटंटसुद्धा माझ्यापर्यंत पोचला नाही किंवा माझ्या अभ्यासात नाही आहे. तुमच्या अभ्यासात असेल, तुम्हाला जर त्याची माहिती असेल, जाणकारी असेल, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्याचा उल्लेख करा. मित्रांनो, पण मी जे काय सर्च केलं, शोधलं, समजवण्याचा प्रयत्न केला, अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, त्यांचा इतिहास जाणण्याचा प्रयत्न केला, मला तर असं काय दिसून आलं. परत त्यांच्याबद्दल जी काय एक चित्र रंगवलं गेलं, म्हणजे ते गरीब होते, गरीब घरातून ते तिथे आलेत, त्यांची जी बॅकग्राऊंड आहे ते गरीब आहे. मित्रांनो, हे खोटं नेरेटिव्ह आहे. एका काँग्रेसी नेत्याचे ते मुलगे. आता काँग्रेसी नेता कसा असणार समजून आलं असेल तुम्हाला. जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसचा तो नेता आणि त्याचे हे चिरंजीव सोनम वांगचुक. म्हणजे त्यांना बॅकग्राऊंड काय आहे, तर राजकीय बॅकग्राऊंड आहे, राजकीय पार्श्वभूमी आहे असा हा व्यक्ती. त्याने आंदोलन केलं त्या लेह लडाखमध्ये आणि तिथे जो काय तमाशा गेला तो तुम्ही पाहिलेला असेल. नंतर त्यांना कारागृहात टाकण्यात आलं. त्याच्यानंतर त्यांच्या तिथून सुटका झाली आणि मग ते आज परत एकदा दिल्लीमध्ये उगवले. आज म्हणजे काल परवा नव्हे. सांगण्याचा उद्देश काय, तर ते तुम्हाला आता इथे जंतर मंतरवरती उपोषणाला दिसले असतील एक 10-15 दिवस. त्यावेळी परत ते कुठेतरी उगवले, आंदोलनजीवी, परजीवी अशी व्यक्ती. शिक्षणासाठी त्यांनी भरपूर भरभक्कम काम केलेलं आहे असं म्हटलं जाते. शिक्षण संस्थेच्या नावावरती ते विदेशातून जो त्यांनी फंड घेतला, त्या फंडचा काय केला. परत सरकारने त्याला एक जमीन दिली होती शिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी. त्या शिक्षण संस्था स्थापन करण्यासाठी दिलेल्या जमिनीवरती, त्या जागेवरती या माणसाने काही केलं नाही. म्हणजे त्याची मुदत निघून गेली, त्या मुदतीमध्ये ते बनवायचं होतं, ते 10-12 वर्ष त्यांनी घालवलीत. मग त्या जमिनीच्या नावावरती, त्या शिक्षण संस्थेच्या नावावरती तुम्ही जो फंड घेतला त्याचं काय केलं. आता जे उपोषण करतायत, आंदोलन करतायत, त्याच्या मागे कारण काय आहे, तर FCRA हे कानून, तो कायदा आता कडक केलेला आहे. निर्बंध लादण्यात आलेले आहेत की तुम्ही ज्यावेळी विदेशातून फंड घेणार तो का घेतला, त्याच्या मागे कारण काय आहे, तो खर्च कुठे केलात, तुम्ही घेतलेल्या त्या कारणासाठी खर्च केलात की अन्य कुठे खर्च केलात, हा सर्व हिशोब किताब द्यावं लागणार. तो त्या कायद्यानुसार, या कायद्याला विरोध म्हणून हे सगळं कुभांड आहे. मित्रांनो, लक्षात आलं का. दुसरा एक विषय केला जातो की त्यांनी आईस स्तूप याच्यासाठी त्यांनी लावलेला शोध. मित्रांनो, त्या आईस स्तूपाचा शोध हा 1980 साली झालेला आहे आणि हा सोनम वांगचुकने लावलेला नाही आहे. 1980 साली या स्तूपाचा जी शोध लावला किंवा त्याच्यावरती रिसर्च केलं, प्रयोग केला आणि जनतेसाठी बहाल केला, तो प्रयोगकर्ता, तो शास्त्रज्ञ असं म्हणायला हरकत नाही. तो कोण आहे, तर चेवांग नॉरफेल. चेवांग नॉरफेल कुठे आहे आणि ते सोनम वांगचुक कुठे आहे,
काय संबंधच नाही. पण असे काय नॅरेटिव्ह सेट केले गेले, दुसऱ्यांनी केलेले शोध, दुसऱ्यांनी लावलेले केलेला अभ्यास किंवा दुसऱ्यांनी जे काही इव्हेंट केलं आहे त्या सर्व गोष्टी ह्या सोनम वांगचुकने आपल्या नावे काढलेत. आणि त्याला बेस कुठला मिळाला तर आमिर खाननं जो चित्रपट निर्माण केला होता 3 इडियट, त्या 3 इडियटमधला जो वांगडूक होता म्हणजे खुद्द आमिर खान त्यांनी जी भूमिका वठवली होती तो कोण, तर सोनम वांगचुक. असा एक फेक नॅरेटिव्ह सेट करण्यात आला. आता आमिर खान सांगतोय हे सोनम वांगचुक नाही आहे, त्यांच्या जीवनावर ही गोष्ट नाही आहे, पण त्यावेळेला जे काय फेक नॅरेटिव्ह सेट करण्यात आलं ते सोनम वांगचुकच्याच नावाने. आमिर खान जे काय करतोय, जे काय फेक नॅरेटिव्ह पसरवतोय हिंदू देवतांच्या नावाने, तुमचा याच्या अगोदर माहितीच असेल त्यांच्या एका चित्रपटावरून, म्हणजे आमिर खान सुद्धा एक संशयित आहे. त्याने हा चित्रपट का निर्माण केला, वास्तव्यात अशी व्यक्तीच नाही आहे, अस्तित्वात नाही आहे. मग हा चित्रपट निर्माण करण्याचा त्यांचा काय हेतू होता, तर हाच हेतू होता सोनम वांगचुक नावासारख्या नावाची एक व्यक्ती जन्मास आणण्याची. आणि ती जन्मात आली सुद्धा, त्याचा प्रसार झाला, कळलं का, त्याची जाहिरात सुद्धा झाली. पण हळूहळू ते सत्य बाहेर आलं. त्यामुळे आता आमिर खान म्हणतंय की बाबा हा सोनम वांगचुक आणि मी तो त्या 3 इडियटमधला वांगडूक जो आहे याच्यात काही संबंध नाही म्हणून अंगाशी आल्यानंतर. मित्रांनो लक्षात येते का, हे जे काही डावे असतील, इस्लामिक असतील किंवा ईसाई असतील, यांचं नेमकं कटकारस्थान कसं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण तिकडे जाऊया नको, ईसाई आणि इस्लामिकांवरती. सोनम वांगचुक मित्रांनो, त्याने इतके शोध लावले, त्याचे पेटंट तर आजपर्यंत कोणाला सापडले नाहीत, त्याची माहिती नाही. परत एकदा तुम्हाला मी सांगतो की जर तुम्हाला माहीत असेल ते पेटेंटबद्दल जे काय शोध कार्य केले, जे काय त्यांनी रिसर्च केलं, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा आणखी अन्य स्वरूपात माझ्यापर्यंत पोहोचवू शकता. माझी ईमेल आय डीसुद्धा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. माझा व्हॉट्सअप सुद्धा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. फोन नंबरसुद्धा आहे. माझ्याशी तुम्ही थेट संपर्क साधू शकता, माझा अज्ञान दूर करू शकता. सोनम वांगचुकबद्दल तुम्हाला जर काय ठोस माहिती असेल आणि त्याच्याबद्दल जर काय चांगल्या गोष्टी असतील, अजूनपर्यंत माझ्यापर्यंत काय पोचलेल्या नाही. आता मित्रांनो, ज्या वेळेला त्या लेह लडाखच्या मुद्द्यावरती भारत सरकार आणि तिथले समाजसेवक यांची एक चर्चा होणार होती दिल्लीमध्ये, त्या चर्चेसाठी त्या संस्थेने किंवा समाजसुधारकांनी त्या सोनम वांगचुकला सुद्धा आमंत्रित केलं होतं, तुम्ही पण या. मुद्दा कुठला होता, ते जे उपोषण केलं होतं मागे लेह लडाखमध्ये, ते ह्याच मुद्द्यावरती होतं, ह्याच विषयावरती होतं. मग तो मुद्दा सोडून तुम्ही नीटच्या एक्झामबद्दल किंवा अन्य इतर मुद्द्याबद्दल येऊन तुम्ही तिथे उपोषणाला बसलात, याच्या मागचा तुमचा उद्देश काय, हेतू काय आहे, हे हेतू पुरस आहे की तुमचा मुद्दा काय आहे की त्या जम्मूमधून लेह लडाखमधून राजकीय म्हणजे केंद्रस्थानी आपण यावं आणि केंद्रीय राजकारण करावं. लक्षात येते का, आणि स्वतःला एक जागतिक लेवलचा ॲक्टिव्हिस्ट आंदोलनकारी बनवावं, हा सरळ साधा उद्देश लक्षात येतो. मित्रांनो, याच्या मागे फक्त राजकारण आहे. आणि त्या राजकारणातून काय करायचं आहे, तर आपल्या देशातील जे वातावरण आहे ते दूषित करायचं आहे, समाजात एक विष पेरायचं आहे, या देशाची प्रतिमा मलिन करायचं आहे, हा एकमेव उद्देश. कारण त्यांचं आता जे इन्कम चालू होतं, विदेशी फंड चालू होता, तो बंद झालेला आहे. मग तुम्ही जे संसदेला घेराव घालणार होता, काय झालं शेवटी संसदेला घेराव घालू शकले नाही, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला आलं. आणि दुसरी गोष्ट, त्यांची पत्नी कोर्टामध्ये गेली आणि म्हणाला की आम्हाला सुपूर्द करा, आणि त्यांची प्रकृती ठीकठाक आहे. मग एवढ्या दिवस जे काय तुम्ही फेक नॅरेटिव्ह पसरवत होता की त्यांचा आता जीव जाईल असं सांगत होतात, जे काय मरणावस्थेत हे वांगचुक गेले होते, हे जे काय फेक नॅरेटिव्ह पसरवत होतात त्याचा आता भांडाफोड होणार आहे. आणि भांडाफोड होऊ नये म्हणून त्यांची पत्नी कुठे गेली, हायकोर्टाने त्यांना 4 दिवसाची मुदत दिली आहे सरकारने. कारण आम्ही सरकारला सांगितलं की त्यांच्या तब्येतीला काही धोका होता कामा नये, त्यानुसार तुम्ही निर्णय घ्या. आणि सरकारने आमच्या आदेशाचं पालन करून त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. त्यामुळे जे काय सरकारने आम्हाला मुदत दिली आहे 4 दिवसाची, त्या मुदतीनुसार जे काय रिपोर्ट सादर करतील सरकार, तेवढे आपण बघू. आणि फटकार लावून त्यांना तिथून बेदखल करण्यात आलं, त्या सोनम वांगचुकच्या पत्नीला, कारण त्यांचा भांडाफोड होणार आहे. आता राहिली गोष्ट त्या दीपक काय तो झुरळ, त्या झुरळाची.
तो दीपक झुरळ अमेरिकेमधून आला, तो परत आता उपोषणाला बसलाय. ती उपोषणाला मान्यता नसताना आता ते उपोषण किती दिवस करणार, काय करणार हेही बघावं लागेल. तिथे धरपकड करून उचलबांगडी करून सर्वांना हटवण्यात आलेलं आहे. ते जंतर मंतर खाली करण्यात आलेलं आहे, रिकामी करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, हे जे काय चाललं आहे ना, ह्याच्या मागे नक्की काय आहे? विदेशी जे काय धागेदोरे आहेत, जे षडयंत्र होतं ते स्पष्ट होते. जे काय म्हणतात त्याला, डीप स्टेट जो ॲक्टिव्ह होता तो आता निदर्शनात आला आहे, तो स्पष्ट झालेला आहे. अनेक विरोधी पक्षांनी जे काय तिथे आंदोलनाला साथ दिली होती ते सुद्धा गप्प बसलेत, कारण त्यांच्याही लक्षात आलं आपली फसगत होणार आहे. ते उद्धव ठाकरे बडबडत आहेत, बोलत आहेत, त्यांनी हा आंदोलन निपटून टाकलं, पण ते तिथे जंतर मंतरवर पोचले नाहीत. कारण त्यांच्याही लक्षात आलं की आपण चुकीच्या व्यक्तीचं समर्थन करतोय आणि चुकीच्या प्रकारे करतोय, आणि यांचे भांडेफोड होणार होतं, ते झालेलं आहे. तुम्हाला काय वाटते? हे सोनम वांगचुक आहे, त्यांचं वास्तव काय आहे? FCRA जो कानून आहे, जो कायदा आहे, त्याला विरोध करण्यासाठी हा सगळं कुभांड रचलं गेलं होतं. मित्रांनो, आईच चूक कळला तुम्हाला. त्यांनी पॅटर्न जे जे 1000 पॅटर्न जे काय तयार केलेत, मिळवलेत, तेही तुमच्या लक्षात आलं. FCRAला विरोध तुमच्या लक्षात आलं. अनेक मुद्दे आहेत, आणि ज्यावेळेला तुम्हाला त्या लेह लद्दाखबद्दल आपला विषय मांडायचा आहे, त्याच्यावर चर्चा करायची आहे, भारत सरकार त्याला मान्यता देते, चर्चा करायला बसले, त्यावेळी तुम्ही त्याला बायकॉट करताय. म्हणजे तुम्ही ज्यावेळी ते लेह लद्दाखमध्ये आंदोलन करायला बसला होता, तो मूळ उद्देश त्याला तुम्ही बगल देताय. म्हणजे त्यावेळी जे तुम्ही आंदोलन छेडलं ते सुद्धा फेकच होतं, याचा अर्थ झाला. कारण तो मूळ मुद्द्याला तुम्ही हातच घालत नाही आहेत. त्या मूळ मुद्द्यासाठी तिकडे जे समाजसेवक, समाजसुधारक हे येऊन सरकारसोबत चर्चा करणार होते, त्याला तुम्ही बगल दिलीत. मित्रांनो, ती मीटिंग रद्द झाली. याचा अर्थ काय आहे? हेच अर्थ आहे की हे सगळं फेक नॅरेटिव्ह चालला होता, हा खोटेपणा चालला होता, आणि त्यांची तब्येत काय खालावली होती ते आता स्पष्ट होईल या 4 दिवसात. या आंदोलनाला दडपवलेलं नाही आहे, त्या आंदोलनाला योग्य ती जागा दाखवून दिलेली आहे. योग्य त्या वेळेला संसदेचा कारभार चालू होणार आहे, कामकाज चालू होणार आहे. अनेक जे महत्त्वाचे कायदे आहेत ते पास करून घेतले जाणार आहेत. ते अनेक प्रकल्पाच्या घोषणा होणार आहेत. मित्रांनो, त्यासाठी जे काही विधेयक आहेत त्या विधेयकांना अंमलात आणण्यासाठी आता देशात शांतता हवी. रस्त्यावर किंवा संसदेत ते गदारोळ घालणारच आहेत, आणि विरोधकांकडे मुद्दाच नाही आहे. पण सरकार आता जे काय विधेयक आणणार आहे ते विधेयक ते आणणारच आहेत. महत्त्वाचे विधेयक असणार आहेत, ते त्याच्याकडे आपलं आता पूर्ण लक्ष असणार आहे. आपण त्याच्यावरती विचार करू, चर्चा करू पुढे जाऊन. कोणकोणते विधेयक आणले आहेत, त्याच्या मागची कारणं काय आहेत, उद्देश काय, उद्दिष्ट काय आहे. पण तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे काय आंदोलन आहे, या आंदोलनाची उचलबांगडी झालेली आहे, दडपण टाकलेलं नाही आहे. तुमचं मत काय आहे ते मत कमेंट बॉक्समध्ये मांडा. हे आंदोलन दडपवलं की यांची उचलबांगडी केली, हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.